सामने अशोक नाईक आपलं हार्दिक स्वागत मंडळातर्फे. तेज जोड़ी मैदान पर निकलती हुई. धन्यवाद. इस दोपहर के समय पर आज थोड़े से मुकाबले देशों शुरू हो चुके हैं, इसलिए हम जरूर कहना पसंद करेंगे इस मुकाबले की अहमियत सबसे ज़्यादा रहेगी. आज इस दूसरे दिन पर दोपहर के समय पर हमारे साथ जुड़ चुके हैं जो कि एक बुलंद आवाज रेडियो की आवाज़ जो कि इस वक्त पहुंचती, मतलब अशोक नाइक सर, आपका स्वागत इस मैच के दरमियान. अशोक सर आइए, स्वागत है आपका. ओपनिंग जोड़ी मैदान पर निकलती हुई, सामने से लतेश और गोपाल बाटा, ये जोड़ी इस वक्त मैदान पर इस दोपहर के समय पर. आज थोड़े से मैच देर से शुरू हो चुके हैं. इसका कारण यह है कि इस मैदान पर जो कि पास ही में स्कूल है, इसलिए वहाँ पर एग्जाम चल रहे हैं, इसलिए आज मुकाबले थोड़ी देर से शुरू हो चुके हैं. लेकिन हमारी टीम जो कि मौजूद है इस वक्त मैदान पर, तो 3 अंपायर, ऑफिशियल्स, कमेंटेटर और साथ साथ टेनिस हिट डॉन कप से माध्यम से आपको ये यूट्यूब पर मुकाबले दिखा रहे हैं. प्रथमेश और उसके सभी साथीदार, आपका स्वागत इस मैदान पर इस दोपहर के समय पर. आगाज, और आगाज में शुरुआत में पहले गेंदबाजी करेंगे इस मैच में जो कि सुजीत मैदान पर. गोपाल बाटा जो कि स्ट्राइक पर रहेंगे इस वक्त, सुजीत जो कि इस वक्त गेंदबाजी के मोर्चे पर, और लतेश जो कि एक मैदान पर इस वक्त सेकंड पर. लतेश एक गुणवान खिलाड़ी है, साथ साथ उनकी फील्डिंग पर बहुत से बिल्कुल उनके पास बेहतरीन फील्डिंग है, मतलब काफी मैचेस में इनकी फील्डिंग की वजह से उनके बहुत से जो कहते हैं मैन ऑफ द मैच मिल चुका है, और खासकर बेस्ट फील्डर का अवार्ड भी मिल चुका है. मतलब काबिलियत इनके पास बहुत है, लेकिन आज उसी काबिलियत को शायद रोकना पड़ेगा मैदान पर. कुछ बातचीत हो रही है मैदान पर अंपायर के साथ. इस वक्त वैभव जादव शायद बात कर रहे हैं मैदान पर. ओके, कुछ नियमावली पूछी जा रही इस मैदान पर. नियम पूछने के बाद शायद वापस इस खेल में पावर प्ले के 2 ओवर रहेंगे कंपल्सरी इस मैदान पर, मतलब कोई बैटिंग चॉइस नहीं है. पावर प्ले एक कंपल्सरी शुरुआत के 2 और पावर प्ले रहेंगे, इसमें कि इस वक्त 2 सीमा रेखा पर खिलाड़ी पहले तैनात रहेंगे, उसके बाद तो शायद 3 रह सकते हैं. लेकिन फिलहाल चलिए शुरुआत करेंगे इस मैदान पर जो कि गोपाल बाटा के लिए इस मैच में. पहली गेंद रिवर्स के अटेम्प्ट, गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री पर, थर्ड मैन बाउंड्री लाइन के बिल्कुल करीब गेंद को रोका जा चुका है, जहां से 2 रन मैदान पर बनते हुए. एक अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, थोड़ा सा गिर चुके, लेकिन ये ठीक ठाक है. इसका मतलब कहां से 2 रन बनते हुए, और 2 रन के साथ गोपाल ने खाता खोला मैदान पर. और आज के दिन की इस पहले दिन की मतलब दूसरे की शुरुआत मैदान पर 2 रन के साथ, और टीम का स्कोर जो कि 2 पर. कुछ युवा खिलाड़ियों का भरना मैदान पर, साथ साथ अनुभवी खिलाड़ी जो कि इस वक्त वैभव जादव इस टीम में शामिल है, मतलब अनुभव की पूंजी जो कि साथ में लेकर वापस दौड़ते इस मैदान पर इस गेंदबाजी पर. ऑफ टर्न के बाद कट किया गेंद को पॉइंट के ऊपर से, पॉइंट बाउंड लाइन पर निकल रही है, और पहला चौवा निकलता हुआ गोपाल बाटा के बल्ले से. काफी मेहनत नहीं करनी पड़ती इनको, क्योंकि ये थी खूबसूरत खेलते हैं इस ऑफ साइड पर. चारों दिशा में खेल सकते हैं बल्लेबाजी के लिए, और शायद थोड़ी सी शॉट दिखे ना तो ये जल्दी उस पर टूट पड़ते हैं, और वही कुछ लगा मुझे भी. गेंद ऑफ टर्म के हल्की सी शॉट निकले, शॉट गेंद को ये खूबसूरत खेलते हैं बल्लेबाजी में.
और वही अंदाज के साथ अपने खाते में इजाफा किया। टीम का स्कोर जो कि 6 पर और निजी टोटल पर 6 गोपाल भट्टा मात्र स्ट्राइक करेंगे इस मैच में। फिर से लाइन अप थोड़ी सी बाहर रखिए, वाइट का इशारा। इस वाइट के साथ रनों की संख्या में इजाफा, टीम का स्कोर मात्र 7 रन पर पहुंचा मैच में एक चौवे की मदद से। देखिए गेंद को जब आप लेग ब्रेक करते हैं तो आपको वो कंट्रोल चाहिए मैदान पर, कंट्रोल छूटेगा तो अतिरिक्त रन मिलेंगे मैदान में। ऑफ स्टंप के बाहर, शरीर के दूर से खेला, हवा में गेंद निकली, फिर से पॉइंट के ऊपर से, तब तक शायद आराम से 2 रन बनेंगे मैदान पर। इन 2 रन के साथ रनों में इजाफा, टीम का स्कोर अब मात्र पहुंचा मैदान पर जबकि 9 रन पर। 9 रन में 8 रन की एक अच्छी बैटिंग गोपाल भट्टा द्वारा। अभी तक नॉन स्ट्राइक एंड पर लतेश जो कि सड़गांवकर तैनात है और गेंदबाजी में कुछ देखिए किस अंदाज में कुछ बातचीत हो रही है मैदान पर। देखिए वहां से इशारा कर दिया मिड ऑन और मिड विकेट के खिलाड़ी ने और कहा कि कुछ अंदाज में आपको किस तरह से बॉलिंग करनी है इस वक्त गोपाल भट्टा को। देखिए सबसे खतरनाक खिलाड़ी है पावर प्ले में, तो ये सबसे डेंजर हो जाते जब शुरुआत में ये बल्लेबाजी करते तो। ओ लाइन बहुत ज्यादा रखी बाहर, दूर से शायद खेलने का प्रयास, वाइड बॉल का इशारा, शायद चेहरे पर वो मुस्कुराहट सब कुछ बयां कर गई और गोपाल भट्टा ने जाकर शायद वहां से दिखा रहे थे कि गेंद कितनी सी बाहर गई है। ये बहुत बार ऐसा होता है कि एक अनुभवी खिलाड़ी कुछ तो युवा खिलाड़ी कुछ जल्दबाजी कर लेते, लेकिन अनुभवी खिलाड़ी कुछ बातचीत करता हुआ। ओ इस बार रिवर्स किया टेम, गेंद निकली बिल्कुल वाइडिश गली के बगल से, थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए मैदान पर। काफी रूम दे चुके ये। ऑफ स्टंप के बाद इस बार कवर बाउंड्री पर खेला गया, इनको एक्स्ट्रा कवर सीमा रेखा से बाहर गेंद निकल रही, 4 रन के लिए। ये पावर प्ले में बहुत देखिए कवर पर निकली गेंद जो कि इस वक्त 1 रन वहां से मतलब 2 रन बनते हुए। देखिए कोई भी गेंद डॉट नहीं निकल पा रही उनको, लगातार हर गेंद पर बल्ला चला है, जिसमें कि 3 चौवे निकले इस मैदान पर और टीम का स्कोर 20 रन पर पहुंचा एक और समाप्ति के बाद। इस मैच में टॉस जीता आज बेताशर आजगांव टीम ने, उसके जवाब में शुरुआत में शुरुआत टीम को जो कि बल्लेबाजी करने का मौका दिया गया, जिसमें कि गोपाल भट्टा की शुरू के पहले ओवर में 3 चौवे लगाए गए गोपाल भट्टा ने और अपने निजी टोटल पर 18 पर यह बैटिंग कर रहे इस मैच में। काफी दर्शक इस मैच का लुफ्त उठा रहे, आनंद उठा रहे, कुछ बातचीत हो रही इस मैदान पर। वैभव यादव शायद रहेंगे अंत जो कि पावर प्ले की इस दूसरे ओवर में खुद गेंदबाजी करने के लिए। पता है कि गोपाल भट्टा सामने से बहुत डेंजर हो रहे, तो शुरुआत की अगर 2 ओवर में अगर गोपाल भट्टा को ना रोका जाए तो बाद में स्टार अक्षय पीछे है, दाजी धुरत है, मतलब बैटिंग बहुत सारी पीछे बढ़ी है। तो एक भी बल्लेबाज अगर आक्रमण करे तो आप 70-75 तक पहुंचने के आसार रहेंगे इस मैच में, और अगर उससे पहले रोकना है तो शायद वैभव यादव को 1 आध विकेट चाहिए मैदान पर। हमारे साथ जो कि इस वक्त वैभव यादव इस वक्त मोर्चे पर रहेंगे, सामने से इस वक्त मैच में सामने लतेश मैदान पर। ओ बढ़िया गेंद, कट किया गेंद को पॉइंट पर हल्के हाथ से, एक सिंगल निकलता हुआ, थोड़ी सी जो खराब थ्रो हुई निकली, उसके बाद बैकअप जब तक ठीक ठाक निकल पाएगा। लतेश ने अपना खाता खोला मैदान पर और टीम का स्कोर मात्र 21 पर पहुंचा, कोई नुकसान नहीं इस मैच में। हमारे साथ जो कि इस वक्त जुड़ चुके 70-70 का ब्रांड जो कि इस वक्त पहनकर अशोक नाइक सर, आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान फिर से। आज कुछ अलग जर्सी में, चेहरे पर वो मुस्कुराहट, और शायद अशोक सर वो आपके साथ वो भी योगेश पर भी पहुंचेंगे कुछ पल के बाद। वापस खेल सकता लेफ्ट हैंडर गेंदबाज राइट जो कि बाया से राउंड विकेट से। ओ शॉट पिच, हवा में गेंद को खेला गया, स्वीप किया वहां पर, शायद घुटना टेक वो तमाशा इससे अपना शॉट लेकर
आकस्मिक जिस तरह से ये बॉलिंग करते खुद विकेट कीपर रहते थे गोपाल बाटा, इसलिए काफी कुछ मालूमात है इनको किस तरह से बैटिंग करनी पड़ेगी इनके खिलाफ, इनको ये किस तरह से घुमा पाते हैं, ये पूरी मालूमात रहती है इस गोपाल बाटा को। और स्वीप किया गेंद को, जो कि इस वक्त तक स्क्वायर लेग बाउंड्री पर निकली गेंद, पहला रन बहुत तेज निकला। अब शायद उतनी बढ़िया फील्डिंग मैदान पर, एक रन वहां पर बनता और इसी एक रन के साथ रनों में इजाफा, 26 रन मैदान पर, 26 रनों में लगभग 23 रन की बैटिंग इस मैच में, जो कि इस वक्त तो गोपाल बाटा के बल्ले से अभी तक निकल चुके हैं, जिसमें कि 3-4 चौवे शामिल इस मैदान पे, और कोई जल्दबाजी नहीं करे, आराम से बल्लेबाजी। पता है कि इस स्तर पर इनको किस अंदाज में खेलना चाहिए मैदान पर, ये शुरुआत का माहौल है ये मैदान पर। और चेंज ऑफ पेस, क्या गति में परिवर्तन, ऑन साइड पर मिड विकेट पर सर्कल के ठीक पास, और ये आउट मैदान पर, पहला विकेट निकला, पार्टनरशिप टूटी 26 रनों की लतेश चौक के 1 रन। स्ट्राइक पर पहुंच चुका है। इसके बाद और एक टीम आ चुकी है, जो कि देवबाग टीम, अरुंदा, वो भी टीम पहुंच चुकी है। उन तमाम टीमों का हार्दिक स्वागत, और खासकर भाई दर्शन बांदेकर यहाँ पर पहुंच चुके हैं। दर्शन सर, आपका भी हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। एक खूबसूरत माहौल मैदान पर, एक बड़ा खिलाड़ी, एक दिग्गज खिलाड़ी आज इस मैदान पर, जो कि बैटिंग करने का आपको देखने को मिलेगा। एक खूबसूरत खिलाड़ी जिनका नाम, जिनके चर्चे बहुत ज़्यादा रहते हैं, वो भी यहाँ पर पहुंच चुके हैं। उन दर्शन बांदेकर का हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। वापस इस खेल में लेकर चलते हैं, जबकि गोपाल ऑन स्ट्राइक मैदान में। और स्वीप किया, फिर से गेंद को हवा में खेला गया, गेंद निकली लॉन्ग लेग बाउंड्री पर, गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा तक गेंद को रोकने का प्रयास हो रहा है, लेकिन आखिरकार गेंद निकली लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। शामिल, और टीम का स्कोर अब मात्र पहुंचा लगभग 15 रन प्रति ओवर बनते हुए, जबकि 30 रन पर मैदान में। पैराडाइज बीच बॉयज आयोजित ये प्रतियोगिता 2022 का पड़ाव मैदान पर, और शुरुआत आज गोपाल बाटा के बल्ले से देखिए क्या बैटिंग, 5 चौवे मैदान पर, और सिर्फ ऑफ साइड पर नहीं, ऑन साइड पर भी आपको ये शॉट देखने को मिलता है, मतलब हर दिशा में शॉट, कवर पर, पॉइंट पर, गली पर। ऑन साइड पर फिर से गेंद को खेला गया, लॉन्ग स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद निकल रही है, और ये भी लगभग चौवा निकलता है। शिरोडा ये भी टीम पहुंच चुके हैं, और 6 चौकों की मदद से गोपाल बाटा अपने निजी 31 पर, और टीम का स्कोर अब मात्र पहुंचा जो कि 34 पर। इस 34 रनों में 2 वाइट, एक लतेश का जो कि सिंगल, ये 3 रन छोड़कर सभी रन जो कि गोपाल बाटा के बल्ले से। अब रहेंगे दाची धूरज जो कि स्ट्राइक पर। अब गेंदबाजी के मोर्चे पर जो मैदान पर, जो एक बहुत अच्छा उम्दा खिलाड़ी रेडी में गए साल जो कि प्रतियोगिता जिन्होंने इन्होंने जीती, और जो ने एक खूबसूरत काम किया था। अशोक नाइक हाल ही की शायद तो कुडाल के मैदान पर दाजी धुरत की वेतवे की मैदान पर बैटिंग दाजी धुरत की, मतलब बल्लेबाजी इस साल में बहुत अच्छी फॉर्म में है, और आज उसी फॉर्म को बरकरार रखना पड़ेगा। लेकिन जो को भी ध्यान रखना पड़ेगा, दाजी धुरत सबसे खतरनाक खिलाड़ी, जितनी कम गेंदें खेलेंगे उतना ये टोटल ज्यादा बनाने के लिए माहिर है, मतलब बड़े शॉट के लिए, और शायद उसके रोकने के लिए शायद जो को लगाया गया मोर्चे पर, जो एक अनुभवी खिलाड़ी मैदान पर एक ऑलराउंडर की भूमिका में। शॉर्ट गेंद ऑन सेट पर, गेंद को खेला गया लॉन्ग लेग बाउंड्री पर, पहला रन बहुत तेज निकला, गेंद बल्ले से ठोस टकराई है, गेंद निकल लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन के मैदान पर।
38-38 पर पहुंचा टीम का स्कोर। स्वागत किया इस वक्त जो का पहली गेंद पर चौवा लगाकर, और जो को अपने आने की तो जादूदूत ने खुद दे दी कि पता है कि दाजी को इस स्तर पर किस अंदाज में बैटिंग कर सकते हैं, और गोपाल बाटा जितनी देर सामने रहेंगे ना उतनी देर ये अटैक करना पसंद करेंगे इस मैदान में। ऑफ स्टंप के बाहर कट किया गेंद को पॉइंट पर, उतनी बढ़िया फील्डिंग मैदान पर, लेकिन एक रन नहीं रोक सकते। एक रन के साथ दाजी धुरत पहुंचे अपने निजी टोटल, जबकि 5 रन पर, और टीम का स्कोर 39 मैदान पर। गोपाल भट्टा अभी तक अच्छी बैटिंग, 31 रनों की एक लाजवाब बैटिंग, जिसमें कि 6 चौवे शामिल इस बैटिंग में। एक खूबसूरत माहौल के बाद बैटिंग मैदान पर, और पूरे इनिंग में लगभग 7 चौवे मैदान पर शामिल। और डेल स्कूप किया गेंद को, गेंद की लिंक लिए लॉन्ग लेग से बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के भाई कुछ के कितना बेहतरीन इंतजार किया इस गेंद का, और हल्के से पल्लू अंदाज में शॉट को सिर्फ सिर के ऊपर से खेला गया था 4 रन के लिए। एक खूबसूरत बॉलिंग के साथ टीम का स्कोर अब मात्र 43 पर 43 पर, लेकिन जो थोड़ा सा महंगा मैदान पर अभी तक 2 चौवे इस ओवर में लगभग 3 गेंदों पर खर्च करता, मतलब 9 रन अभी तक 3 गेंदों पर खर्च करता हुआ, कोई सफलता नहीं जो के हाथ में अभी तक इस मैच में। फिर से जो कि दिलशान शॉट, बिल्कुल अच्छा शॉट, ये भी देखिए दिल को क्या गेंद निकली फिर से 4 रन के भाई। काफी ये ताकत नहीं लगाते, सिर्फ देखिए टाइमिंग और उसके बाद जो जगह ढूंढते ना उसमें वो माहिर रहते हमेशा। देखा कि इस अंदाज में फील्डर वहां पर नहीं खड़ा है लेग स्लिप पर, उसकी वजह से जहां से गेंद निकले तो बाउंड्री लाइन के बाहर जा सकते हैं। अब लॉन्ग लेग पर एक खिलाड़ी पीछे रखा है गोपाल बाटा को शायद रोकने के लिए, अब कवर को अंदर बुलाया गया, मतलब ये बहुत बार ऐसा होता है मैदान पर। और इस बार रिवर्स अटेम्प्ट किया, गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री पर, और ये भी 4 रन चले मैदान पर। टोटल स्कोर 50 रन जबकि मैदान पर पूरे होता, 51 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान में। की खिड़की तिरालीस रनों की एक लाजवाब बैटिंग इस मैदान पर, गोपाल बाटा ऑन स्ट्राइक मैदान पर, और शायद अब थोड़ा सा प्रेशर है कि कहां पर इनको फील्डिंग लगाई जाएगी मैदान पर। इस बार बढ़िया टाइमिंग तो नहीं कहूंगा, बल्ले पर ठोस नहीं लगी, गेंद को कवर बाउंड्री पर खेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन एक रन निकला, और निजी 44 पर अपने, और टीम का टोटल स्कोर 52। पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और 3 ओवर समाप्ति के बाद ओके 52 पर 1 विकेट के नुकसान के बाद इस मैच में खेल चलता हो, जबकि अब चौथे ओवर का। हमारे साथ जो कि जुड़ जाएंगे अशोक नाइक सर, आइए आपका स्वागत इस मैच के दरमियान अंतिम 3 ओवर्स के लिए। बॉलिंग मार्कवर चांगला चेंडू बॅकफुटला तो हलक्याच या ठिकाणी चेंडू कट करतोय, डीप थर्डमॅनला एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, आणि जोपर्यंत फेक होतोय यष्टीरक्षकाच्या दिशेनं 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत दुपारच्या सत्रात। आज दुसरा दिवस या स्पर्धेचा, पॅराडाइज बॉयज या पूर्ण टीमच्या वतीने या स्पर्धेचं एक मोठं आयोजन, आणि दुपारच्या सत्रात पहिली लढत या 2 संघादरम्यान, आणि भरपूर प्रेक्षकांची गर्दी, आणि गोपाळ बाटा एक सुंदर फटकेबाजी मैदानात करतोय। वैभव जाधव डावकुरा लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चांगला चेंडू, बॅकफुटला खेळायचा प्रयत्न, हलकाच अपील होतोय। काल पण 4-5 खेळाडू बद्दल उल्लेख केला, काही खेळाडू ताकदीने खेळतात, दाजी नाईक, दाजी दुरत बद्दल बोललो होतो, दर्शन बांदेकर, ताऊ नाईक,
हे खेळाडू ताकदीनं खेळतात. काही खेळाडू मनगटी खेळासाठी प्रसिद्ध. गोपाळ बाटा त्याच पठडीतला कलात्मक क्रिकेट गोपाळ बाटाच्या बॅटमधनं आपल्याला मैदानात दिसतंय. आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न, बॅटला खाली लागतोय चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा एकेरी धाव. कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखी एक आमचे समालोचक योगेश परब यांचं आगमन होतंय. योगेश, खूप खूप स्वागत. काल 2 लढती संध्याकाळच्या सत्रात क्रिकेट रसिकांचं डोळ्यांचं पारणं फिटलं त्या 2 सामन्यात, आणि आज मात्र 4 मातब्बर संघ या मैदानात दाखल झालेत. शिरोडा क्रिकेट संघ आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली सुरुवात करतोय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा एक सुंदर फटका दाजी दुरतच्या बॅटमधून आल्या आल्या चौकारानं ज्यानं आपलं खातं सुरू केलं. आणि दुसऱ्या बाजूनं मात्र गोपाळ बटा अधूनमधून चौकार, दिलस्कूपचे फटके, लेटकटचे फटके, कव्हर ड्राईव्हचे फटके, असे भरपूर क्रिकेटमधले काही सुंदर देखणे फटके आपल्या बॅटमधून या ठिकाणी प्रेक्षकांना नक्कीच आज गोपाळ बाटाला बघताना मी म्हणेन की खूप फलंदाजी भरलेली बघताना मजा येईल या ठिकाणी. भरपूर वेळा गोपाळ बाटा आपण यूट्यूबला बघतो, परंतु आज मात्र प्रेक्षकांना घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर ही कामगिरी खूप म्हणेन की नक्कीच सुखावं अशी या मैदानात. सुंदर चेंडू, चांगला चेंडू, वैभव जाधव चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा थोडासा लेग कटर, आउटस्विंग चेंडू. यावेळी मात्र गोपाळ बाटाच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. 4थं षटक, थोडीशी आक्रमक फटकेबाजी करायला हरकत नाही, कारण बऱ्यापैकी खोलवर पसरलेली फलंदाजी. 6 षटकांचा सामना आणि किमान एक 70-80 धावा आज हव्यात या चांगल्या खेळपट्टीवर. बॅकफुटला येतोय सुंदर फटका, झेल दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात झेल टिपला जातोय आणि अर्धशतकाकडे वाटचाल करणारी खेळी गोपाळ बाटाची समाप्त होतोय. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी त्याच्या खेळीचं कौतुक होतोय आणि दुसरा गडी हा तंबूमध्ये परततोय. डीजे क्रिकेट खूप वेगवान झालंय. 4 षटकांचे सामने, 3 षटकांचे, कधी कधी एका ओव्हरची सुद्धा फायनल मॅच वेळ व्हावी असे सामने होतात. आणि अशा या स्पर्धेत या मी म्हणेन की दत्तमाऊली मैदानात या ठिकाणी आजचा दुसरा दिवस आणि पहिला सामना रंगलाय. आजगाव आणि शिरोडा हे 2 मातब्बर संघ 4 षटकं समाप्त होत आहेत. 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल होतोय. ओमकार शिंदे सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अगदी युवा गोलंदाज, परंतु भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आणि बऱ्यापैकी कामगिरी सातत्याने करतोय आपल्या संघासाठी. राऊंड विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर. एक 10-12 पावलांचं रनअप आणि समोर मात्र दाजी दुरत आणि साथीला मैदानात दाखल झालाय तो अक्षय घाटवळ. अपटंपरचा चेंडू कट करतोय डीप वायडेश गलीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट वरून येतोय जोपर्यंत त्या दरम्यान मात्र एकेरी धाव आणि या एकेरी धावेने 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांचा सामना. आजगाव क्रिकेट संघासाठी मी म्हणेन की योगेश एक संतुलित संघ आहे, समतोल संघ आहे, बॅलन्स टीम आहे. युवा खेळाडूंचा भरणा आणि त्याचबरोबर बऱ्यापैकी फटकेबाजी गोलंदाजीत अष्टपैलू असा आजगाव संघ आणि दुसऱ्या बाजूनं त्याच ताकदीचा मैदानात उतरलाय तो शिरोडा 11 क्रिकेट संघ. अपटंपरचा चेंडू, पुलचा फटका फसलाय, कव्हरला झेल टिपला जातोय आणि तिसऱ्या गडी तंबूमध्ये परतत या ठिकाणी अक्षय घाटवळ मात्र प्रेक्षकांची निराशा करतोय. डीजे मात्र दुसरा गडी 56 आणि त्यानंतर अक्षय घाटवळ मात्र आपलं खातं काही उघडत नाही. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होते तो रोहन लोणे. 6 षटकांचा सामना.
70-75 धावा हव्यात, कारण एक चांगली खेळपट्टी आहे, आउटफील्ड अतिशय सुंदर आहे. खास करून थर्ड मॅनला, फाईन लेगला, स्क्वेअर लेगला अतिशय वेगात चेंडू बाउंड्री लाईनला सीमा पार होतोय आणि त्यामुळे 70-75 धावा हव्यात, कारण आजगाव संघ त्याच जोमानं मैदानात उतरलाय. संघाचे भरपूर सपोर्टर, संघाचे पाठीराखे त्यांचे या ठिकाणी आमच्या बरोबर उजव्या बाजूला जे 2 डगआउट दिसत आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत. प्रेक्षकांची भरपूर गर्दी दोन्ही संघांना पाठिंबा देण्यासाठी, आणि समोर मात्र दाजी दोरत सामना करतोय ओमकार शिंदे, ज्या गोलंदाजीचा मी उल्लेख केला होता, एक चांगला गोलंदाज, युवा गोलंदाज, एक भन्नाट वेग, आणि अक्षय गाठवळ मात्र पुलचा फटका या ठिकाणी बाद होत तिसरा गडी हा तंबूमध्ये परततोय. ओव्हरपेच चेंडू, एक घणाघाती फटका डीप मिड विकेटला, दाजी धुराच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार, षटकार. दाजी दुरुजच्या बॅटमधनं आतापर्यंत एक चौकार, एक षटकार. ओमकार शिंदे आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. किशोर भगत आणि त्यांच्यासोबत उत्तम मोठे 2 पंच मैदानात. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा, तेवढाच सुंदर फटका. बघूया या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, एकेरी धाव थोडासा चाच पडतोय बहुधा त्या ठिकाणी. वैभव जाधव बॅकअप होतोय स्क्वेअर लेग वरनं, आणि 2 धावा झटपट दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. एक चांगलं षटक, ज्या षटकात एक महत्वाचा अडसर दूर झाला अक्षय गाठवळ, तर दुसऱ्या बाजूनं दाजी दुरतच्या बॅटमधनं एक सुंदर षटकार 6 धावांसाठी. तोच ओमकार या ठिकाणी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पुलटॉस चेंडू समोर लॉफ केला या ठिकाणी. बघूया डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, एक साधा सोपा झेल सुटतोय या ठिकाणी. साधा सोपा झेल डीप लॉंग ऑन बाउंड्रीला सुटतोय. सुटलेला झेल बघूया किती मागणा ठरतोय, परंतु नक्की एक संधी होती लॉंग ऑन बाउंड्रीला झेल टिपायचे. पुलटॉस चेंडू थोडासा बॅटला वर येतोय चेंडू, आणि त्याचमुळे 6 धावा ऐवजी या ठिकाणी झेल उडाला होता, परंतु क्षेत्ररक्षक चूक करतोय. ओमकार शिंदेला नक्की आणखी एक या ठिकाणी सफलता होती, आणि नवीन फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय तो रोहन लोणे. ऑप्टमच्या बाहेर चेंडू, एक अति वेगात टाकायचा चेंडू प्रयत्न गोलंदाजाचा अंगलट येतोय. पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय, आणि या एकेरी धावेनं धावफलक मात्र पोचतोय तो 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. लोअर फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा हवेत फटका लॉंग ऑन बाउंड्रीला. यावेळी मात्र कुठलीही चूक होत नाही. रोहन लाणे बोध बाद होतो या ठिकाणी. चौथा गडी हा तंबूमध्ये परततो. या षटकात ओमकार शिंदे आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून देतोय. खेळ समाप्त होतोय तो. एकंदरीत 5 गडी बाद होत आहेत, 4 गडी बाद होत आहेत, आणि षटकांचा खेळ समाप्त होतोय तो या ठिकाणी 5व्या. 67 धावा. कॉमेंट्री बॉक्स मधून एक अंदाज 75 धावांचा. आणि बघूया माऊली केरवाडी क्रिकेट संघ किती सामना. आज 4 संघ या स्पर्धेत उतरलेत. एका बाजूनं शिरोडा क्रिकेट संघ, तर वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ, त्याचबरोबर मालवण देवबाग क्रिकेट संघ आणि आरोंदा क्रिकेट संघ.
दुरून आलेला मालवण देवबाग संघ, त्याचबरोबर अगदी शेजारी वेताळेश्वर आजगाव आणि आरोंदा क्रिकेट संघ, हे 4 संघ आजच्या दिवशी काल अतिशय संध्याकाळचे अंतिम 2 सामने चुरशीचे झाले आणि आरवलीश्वर आरवली आणि वेंगुर्ले क्रिकेट संघ हे 2 संघ या ठिकाणी कालच्या दिवसात पुढील फेरीत प्रवेश करतायत. प्रथम पारितोषिक 31,111. गोलंदाजीत बदल होतोय, सज्ज होतोय गोलंदाज सुजित, एक छोट्या चाणीचा खेळाडू परंतु गुणवत्ता ठासून भरलेला. ऑप्टम्परचा चेंडू हलक्याच कट करतोय, स्लिपला क्षेत्ररक्षक, चांगली फेक होते, पंच बोट वर करतायत आणि 5वा गडी हा तंबूमध्ये परततोय. डीजे आणि आमचे डीजे ऑपरेट करतायत आज साळगावकर, त्याचबरोबर योगेश परब आणि कृष्णा देवजी हे 2 समालोचक आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. गोलंदाज सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर आणि नवीन फलंदाज मैदानात सज्ज होते तो सूरज साळगावकर. दाजी दुरत शेवटचं षटक बघूया 75 धावांच्या पुढेपर्यंत मजल मारतोय काय शिरोडा क्रिकेट संघ की दुसऱ्या बाजूनं वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ त्या अगोदर या संघाला रोखतोय. फुलटॉस चेंडू भिरकावला, स्क्वेअर लेगला, सुंदर षटकार, 6 धावा. धावांची गोपाळ भटाची खेळी आणि या 47 धावात 9 चौकार. परंतु तुम्ही बघितलं असाल की 9 चौकारापैकी मी म्हणेन की एकाही चौकारामागे टायमिंग होतं, ताकद नव्हती, फक्त टायमिंग होतं क्रिकेटमध्ये. फुलचा पटका डीप लॉंगाला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जेल टिपला जातोय. तळाकडील फलंदाज मिडल ऑर्डरला या ठिकाणी मी म्हणेन की शिरोडा क्रिकेट संघाचे एका मागोमाग एक बाद होत आहेत आणि 6वा गडी हा या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. बटा मैदानात सज्ज होतोय, परंतु या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त सामने मी म्हणेन की जे चेंडू खेळायचे आहेत ते दाजी दुरतला. गोलंदाज सज्ज होते सुजित आपल्या बॉलिंग मार्कवर. शेवटचं षटक दाजी दुरत, स्ट्राईकला, धावफलक 73, लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद 73. सुंदर फटका बॅकफुटला येतोय, कट करतोय डीप थर्ड मॅनला, दाजी दुरतच्या बॅटमधून चौकार, 4 धावांसाठी चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर. मधून एक अंदाज होता 75 धावांच्या आसपास, परंतु शिरोडा क्रिकेट संघ थोडा पुढे सरकतोय. मी म्हणेन की चांगली धावसंख्या, परंतु दुसऱ्या बाजूनं आजगाव क्रिकेट संघ त्याच तयारीने आलाय मैदानात. या ठिकाणी या मैदानात भरपूर वेळा त्याने पण क्रिकेट खेळलंय आणि चांगली खेळपट्टी आहे, फलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी, आउटफील्ड अतिशय वेगवान आहे. नक्कीच एक चुरशीची लढत असेल प्रेक्षकांसाठी. गोलंदाज सुजित सज्ज होतोय, समोर मात्र दाजी दुरत, एक विस्फोटक फटकेबाज खेळाडू मैदानात सज्ज होतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा एक निर्धाव चेंडू. ऑफ टॉम्परचा चेंडू, एक सुंदर फटका, स्क्वेअर कटचा फटका, डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावा मिळत आहेत दाजी दुरतला. एक चांगली खेळी. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये जी हाणामारी फटकेबाजी हवी होती ती दाजी दुरतच्या बॅट मधून 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 47 धावांची गोपाळ भटाची आठवणीतली खेळी. 3 धावांपासून दूर, परंतु मी म्हणेन की जरी 3 धावांपासून दूर असला तरी आजची खेळी नक्की आकर्षक होती. क्रिकेटमधले सुंदर फटके, दाजी दुरतची एक त्याचबरोबर साजेशी खेळी. आज या मैदानात 3 चौकार, दाजीच्या बॅटमधून 1 षटकार. तो दाजी दुरत एकंदरीत नाबाद खेळी करतोय. तो वैयक्तिक त्याची फटकेबाजी सांगायची तर या ठिकाणी दाजी दुरतची वैयक्तिक फलंदाजी 23 धावांची खेळी. एकंदरीत धावसंख्या पोहोचतोय ती 81-82 धावांचं तगडं आव्हान वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघासमोर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या समोर येत आहेत आमचे सहकारी, ज्यांचा आवाज कारवार काणकोण पर्यंत पोहोचलाय असे आमचे योगेश परब आणि कृष्णा देवजे. मी थोडासा थांबतोय. वळूया मैदानात पुन्हा दुसऱ्या इनिंगसाठी. छोटासा ब्रेक असेल आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवर कक्षात सन्माननीय जॅकी फर्नांडिस यांचं आगमन होतंय. सर, आपका बहुत बहुत स्वागत कमेंट्री बॉक्स में से. आइए योगेश परब. धन्यवाद. धन्यवाद अशोकजी राईक. धन्यवाद कृष्णा देवजी. पॅराडाईज बीच बॉईज शिरोडा भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुपारच्या सत्रात दुसऱ्या दिवशीची सुरुवात या मैदानावर 2 तगडे संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे आहे. एका बाजूने शिरोडा इलेव्हन संघ तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर वेताळेश्वर आजगाव संघ. प्रथमतः नाणेफेक टॉस विन होतो या मैदानावर. आजगाव संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि प्रतिस्पर्धी संघ एक तगडा संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा. हल्लीची वेतीची स्पर्धा एक गाव एक संघ महाविजेता संघ. त्याचबरोबर कुडाळच्या मैदानावर उपविजेता संघ प्रतिनिधित्व केलं होतं गोपाळ भट्टाच्या मैदानावर. सांघिक धावफलक विचार केला सुरेख खेळाचं प्रदर्शन हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालं. आज मैदानावर दाजी दुरतचे एक सुंदर फलंदाजी मैदानावर आणि त्याच्या साथीला तब्बल 47 धाबांची बहारदार खेळी. चौकारांची आतषबाजी, चौकारांची लयलूट या मैदानावर गोपाळ भट्टाची.
तब्बल 43 षटकाच्या नाबावर अर्धशतकी खेळी 43 सुरेख खेळाचं प्रदर्शन आज नेतृत्व करतोय शिरोडा 11 संघाच्या बाजूने आपल्या घरच्या मैदानावर घरचे रसिक प्रेक्षकांच्या समोर आणि वेताळेश्वर आजगाव संघाची सलामीची बिनीची जोडी ही मैदानावर कैलास आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला एक उदयनमुख खेळाडू तो ओमकार शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 31,111, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 16,666, भव्यदिव्य अशी ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे तगडे संघ या मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कालच्या सत्रात या मैदानावर सुरुवातीला मी म्हणत ॲलिस्टरने मैदान गाजवले. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची ॲलिस्टर फर्नांडिस करतोय. दुसरी हॅट्रिक गौरेश कांबळेची आणि त्यानंतर मैदानावर षटकारांच्या आतषबाजी अंतिम सामन्यात दीपू गिरबची आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी भरपूर गोलंदाज अजून एक उदयनमुख खेळाडू तेजस पटवळ पाहायला मिळतोय. रिबसचा फटका टोलवायचा होता 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चौकारानं सुरुवात ही करतोय. तब्बल 82 या धावांचा या ठिकाणी मात्र पाठलाग करायचा आहे. म्हणजे पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला ही सुरुवात करावी लागेल ती वेताळेश्वर आजगाव संघाला आणि आक्रमणाला सुरुवात करायला चौकारानं स्वागत केलं जात आहे एका नवदीप गोलंदाजाचं ते तेजस पटवळचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिरोडा 11 संघाच्या कोट्यात आज अजून एक उदयनमुख खेळाडूची कमी ती आदित्य नाईक ची थोडीशी कमी आज एकाने जाणवते मैदानावर. कारण गोलंदाजी पाहिजे होती आदित्य थोडासा बाहेर आहे आणि शिरोडा 11 संघातून बऱ्याचदा आदित्यनं उत्कृष्ट गोलंदाजचे पारितोषिक पटकावलंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. शरीरयष्टीवर चेंडू आढळला तो लेग बाईच्या स्वरूपात एक धावी बहाल केली जाते. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 5 धाबा धावफलकावर मी म्हणून नाईक सर एका बाजूने वेताळेश्वर आजगाव संघाच्या वैभवचा निर्णय होता उजव्या हाताच्या फलंदाजांना संधी द्यावी. कारण पोषक खेळपट्टी ही वाऱ्याचा मात्र वेग पाहायला मिळतोय तो उजव्या हाताच्या फलंदाजांना. पण कैलास मात्र नवीन काहीतरी करतोय. रिव्हर्सिव्हचे फटके टोलवायचे आहेत. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मी षटकार ठोकणार हा इरादा पक्क करतोय आणि पहिल्या प्रयत्नात थोड्यासा ठिकाणी चौकार आल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात फसला जातोय आणि लेग बाईच्या स्वरूपात या एकेरी धावसंख्येनं 5 धावा या धावफलकावर. 2 चेंडूंचा हा खेळ समाप्त होतोय. तेजस पडव सज्ज होतोय. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परतीची थोडीशी धोक्याची घंटाही वाजली होती ओमकार शिंदेसाठी. काल फाऊल थ्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आडव्या बॅटनं फटके टोलूबोबे 82 या धावसंख्येचा डोंगर गाठायचा आहे मैदानावर. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत विचार केला तर सर्वाधिक धावफलक ही डोंगर एवढी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 5 धावा एका चौकाराच्या जोरावर कैलास आपल्याला आणि स्ट्रायकर एडला ओमकार पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. थोडासा बॅक फुटला जातोय. दिशा दिल्या ते चेंडूला स्क्रीनवर दाजी धुरत आज षटकारांच्या आतषबाजी दाजीची मैदानावर आणि सुंदर खेळाचं प्रदर्शन या मैदानावर. 47 धावांची बहारदार खेळी कालच्या दिवसात ताऊ नाईकची 45 धावांची खेळी या मैदानावर आणि आज गोपाळ वट्टा तब्बल 47 धावा सुंदर चौकारांची लयलूट या मैदानावर. खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे पायचीचं अपील जरूर केलंय. थोडंसं उत्साहपूर्ण अपील पंच फेटाळून लावतायत. स्पर्धेच्या माध्यमातून 2 पंच उत्तम मोठे आणि त्यांच्या साथीला टेस्ट क्रिकेटचा ढेरसारा असा अनुभव त्यानं विजयी किरण संघाचं नाव शिखरावर नेऊन ठेवलंय. किशोर भगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी ही मैदानावर एका बाजूला. पहिल्या चेंडूवर थोडंसं चौकारानं दंडात्मक झाला होता गोलंदाज आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी ही मैदानावर आपल्याला पाहायला मिळते आहे. पटका हात जरूर फसला जातोय. नो असल्यामुळे चेंडू विसवला तो 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन गड्यांच्या मोबदल्या 82 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 धावा या धावफलकावर रेडीचे. सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर तब्बल 4 धावांनंतर उर्वरितच्या 5 चेंडूंवर फक्त 4 धावा खर्च करत तेजस पटवळ सुरेख पद्धतीची गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या नवख्या खेळाडूंना आज मैदानावर बांधून ठेवतोय. बऱ्याच स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या मोसमापासून या वर्षीचा मोसम हे गोलंदाज अतिशय गाजवत आहे शिरोडा 11 संघाच्या वचून. एक अवसर आदित्य नाईक तेजस पटवळ
आणि गोलंदाजी मार्कवर असून एक वेगवान गोलंदाज प्रवीण कुबल आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. मोठा फटका पाहायला मिळतोय तो मात्र कव्हरच्या डोक्यावरून दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे नो मॅच चेंडू विसरलातोय. सुरज साळगावकर येतोय, चेंडूची प्रती करेपर्यंत दोन धाबा या बहाल केल्या जात आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 10 धाबा या धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे, कारण 82 या धावसंख्येचा पाठलाग म्हणजे एका बाजूनं संयमी खेळ आणि एका बाजूनं आक्रमण पाहिजे ते वेताळेश्वर आसगाव संघाला. ज्यावेळी निर्धाव चेंडू होतील त्यावेळी शिरोडा 11 संघ हा टाळ्यांच्या आवाजात आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूनं थोडंसं निराशा व्यक्त करतोय तो वेताळेश्वर आसगाव संघ या मैदानावर. कालच्या सत्रात एका बाजूनं राज वॉटर स्पोर्ट सावंतवाडी संघ आणि एरॉन 11 रेडी संघाला कुठेतरी प्रवास थांबावा लागतोय मैदानावर. फटका हा जरूर फसला जातोय, मात्र आरवी बॅटनं फटके खेळायचे आहेत. नौक्या खेळाडूंवर जबाबदारी दिली आहे घरच्या मैदानावर, घरच्या रसिकांना खेळ बघण्याची. पण नौके खेळाडू कुठेतरी थोडेसे सुरुवातीला हे चाचपटत खेळत आहेत आणि सांघिक धावफलकावर 11 धाबा धावफलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कर्णधारपदी आज गोपाळ भट्ट आज मैदानावर शिरोडा 11 संघाच्या बाजूने नेतृत्व करतोय. कित्येक फलंदाजीनं कित्येक वेळा मालिकावीर प्रथाचा स्पर्धेमध्ये सामनावीरच पारितोषिक आणि बहुधा जास्तीत जास्त वेळा उत्कृष्ट यष्टीरक्षक अशी बरीच पारितोषिकानं नटलेला खेळाडू आज मैदानावर. फटका फसलाय पण सचिन ठाकरच्या धरून चेंडू या ठिकाणी मात्र सुटला जातोय. झेल सुटला जातोय आणि सुटलेला झेल ही मात्र एकेरी धावसंख्या करत सांघिक धावफलकावर तब्बल 12 धाबा धावफलकावर जीवदान बहाल होतोय जरूर मात्र मैदानावर कैलासला. पण त्या जीवदानाचा कुठेतरी फायदा उठवावा लागेल, कारण अटॅकिंगचं बेस्ट डिफेन्स आक्रमकता आहे बचावाचं साधन संबोधलं जातं आणि ते आक्रमणाला कुठेतरी वेताळेश्वर आसगाव संघाला ही सुरुवात करावी लागेल मैदानावर. आरवे बॅटनं जरूर फटके टोलवायचं आहे, पण गोपाळ भट्टानं जो कात मात्र दिला आहे थोडंसं या ठिकाणी बॅकअप व्हायला मिळतंय ते मात्र लतेचं. परतीची फेक ही मात्र दोन्ही एंडकडनं सुरेख पद्धतीची. कालच्या सत्रात फिल्डिंगचा विचार केला या मैदानावर तर एरॉन 11 रेडी संघाची सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. स्पर्धेतील एका बाजूनं या स्पर्धेचा लक फॅक्टर म्हणून संबोधला जाणारा आरवली संघ काल आरवली संघाच्या नवदीप खेळाडूने हे मैदान अक्षरशः गाजवले, डंका गाजवला या मैदानावर. प्रत्येक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न हा कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या कामासाठी कैलासला कुठेतरी पाठवलं होतं ते काम थोडंसं आतापर्यंत अपूर्ण राहत आहे. निर्धाव चेंडू गणले जात आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक हा धावफलकावर 13 धाबा धावफलकावर. गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या हिटकडनं तेजस पटवळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुणवान खेळाडू आज मैदानावर 12 चेंडू आणि सांघिक धावफलकावर थोडीशी केविलवाडी परिस्थिती ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये ती 13 धाबा धावफलकावर. आज मैदानावर अजून एक तगडा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अशोकजी नाईक, दर्शन बांदेकर आज या मैदानावर महालक्ष्मी देवबाग संघाच्या कोट्यातून. रोशन धुरी आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर फटका पाहायला मिळतोय. एकेर धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येकडे जरूर वळली गेली आहेत आणि जोखमीची धावसंख्या ही सहजासहजी पूर्ण करत या 2 धाब्यानं सांघिक धावफलकावर पुढे सरकला जातोय तो 15 धाबा धावफलकावर. आक्रमणाला सुरुवात ही करावी लागेल मैदानामध्ये. ती वेताळेश्वर आसगाव संघाच्या सलामीच्या बेनीच्या फलंदाजांना अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो कानमंत्र गोपाळ भट्टाने जरूर दिला होता त्या कानमंत्राचा सदुपयोग करतोय मैदानावर त्याचे साथीदार. मोठा फटका पाहायला मिळतोय तो मात्र शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू येतोय तो मात्र 1 बाउंस सीमा रेषेबाहेर 4 धाबांसाठी डीसे. हे केलं जातंय. गोलंदाज तेजस पटवळचं 2 चेंडूंवर 6 धाबा खर्च करतोय 19 धाबा या धावफलकावर. थोडासा
गती परिवर्तनाचा चेंडू ऐद मुकेश आणि चेंडूवर फिंगर रोल जरूर केले आहेत. हलक्या हाताने खेळून काढतोय ओमकार शिंदे. मैदानामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक ही कैलासला देतोय. त्याच्याकडे क्षमता आहे, कार्य करायचं आहे मैदानामध्ये, प्रयत्न आणि यशाकडे वाटचाल करायची असेल तर मात्र कष्ट हे वेताळेश्वर आसगाव संघाच्या बाजूने खेळत असताना कैलासला मात्र मैदानावर करावे लागतील. 20 धावा धावपल कबर जमिनीलगतचा फटका पाहायला मिळतोय. डीप लद कार्पेट पद्धतीचा डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक लतेश साळगावकर पहिला प्रयत्न थोडासा धडपडतोय. दुसऱ्या प्रयत्न परतीची फेक येईपर्यंत 2 धावा या बहाल केल्या जातात. 2 या धावसंख्येनं सांघिक धावपल कबर 22 धावा धावपल कबर. स्पर्धेच्या माध्यमातून खूप दिवसांनी भेट 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रदीप पेडणेकरची खूप दिवसांनी भेट, कारण गेल्या वर्षीच्या मोसमात जवळजवळ प्रदीप भेटलाच नव्हता, खूप बिझी, आणि त्यानंतर या मोसमात आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका हा जरूर येतोय, उशीर होतोय, पण उशीर झाला तरी मोठा फटका हा थोडासा फसला जातोय. ताकद अपूर्ण, आत्मविश्वास जास्त असा फटका, आणि कैलास शेटकर हा सलामीचा बेनीचा फलंदाज झेलबटच्या स्वरूपात मात्र माघारी परततोय. रॅक्स मैदानाबद्दल पाऊल टाकतोय. ज्या रॅक्सवर गेल्या वर्षीचं बरीच मैदानं जर आपल्या फलंदाजीनं गाजवले, पण आज या मैदानावर कार्य करावं लागेल. एक गाव एक संघ या संकल्पनेतून भरवली जाणारी भव्य दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा पॅराडाईज बेस बॉईज शिरोडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा दुसरा दिवस. यूट्यूबच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी गौरव सावंत, त्यांचे सहकारी प्रथमेश परब, ओमकार सामंत, आणि आपल्याला पाहायला मिळतो आमच्या समोर स्क्रीनवर दीपेश पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चा फटका क्लीन बॉलच्या स्वरूपात सलामीचा बेरीचा फलंदाज बॅक टू बॅक माघारी परततोय. तो ओमकार शिंदे माघारी परततोय. थोडीशी केविलवाडी परिस्थिती जरूर आहे, पण उर्वरितच्या 18 चेंडूंमध्ये मात्र केविलवाडी परिस्थितीतून कुठेतरी मात्र बाहेर पडावं लागेल. ते मात्र वेताळेश्वर आसगाव संघाला, आणि वेताळेश्वर आसगाव संघ या 82 धावांचा पाठलाग करत असताना षटकारांची आतषबाजी परत गोलंदाजांचं स्वागत करत तब्बल डोंगर गाजतोय की प्रतिस्पर्धी संघानं जी सुरुवात केली आहे, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलंय, तसेच बांधून ठेवणारी गोलंदाजी करतायत हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक कृष्णा देवजी यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. इसके बाद एस स्पोर्ट शिरोडा, उसके बाद दूसरी टीम जो कि महालक्ष्मी देवबाग, उनके बीच में मैच होगा. दोनों कप्तान टॉस के लिए पहुंच सकते. और इस बार लेग ब्रेक इन, और जो कि इस वक्त बिल्कुल ढूंढते रहेंगे मैदान पर. पता है कि यहाँ से मैच अगर बचाना है तो बहुत मुश्किल रहेगा. और एक विकेट शायद निकल रहा है, देखिए बल्ले पर हल्की सी गेंद निकली और विकेट निकलता हुआ. चलिए वापस स्किल में वैभव यादव जो कि स्ट्राइक पर रहेंगे. अब मैच थोड़ा सा मुश्किल में जरूर है, कि पता है कि यहां से तो आक्रमण करना पड़ेगा अगर मैच को यहां से बचाना है तो. और इस बार हवा में जरूर खेलेंगे को. शॉर्ट कवर का खिलाड़ी बहुत तेज निकला, एक रन निकलता हुआ. कॉल अच्छा, विकेट के बीच की दौड़ खूबसूरत, साथ साथ दूसरा रन भी मैदान पर पूरा होता हुआ. इस 2 रन के साथ में इजाफा, टीम का स्कोर अब मात्र पहुंचा 24 रन पर.
सामान्य प्रदीप पेडणेकर नाणेफेकीचा कौल करतील. काट द कॉल. काट. महालक्ष्मी देवबा संघ नाणेफेक जिंकतोय. स्टार अक्षय जो कि अच्छी बॉलिंग मैदान पर फिरकी बॉलिंग से सामने से बिल्कुल थोड़ा सा रोक के रखता हुआ सामने गेंदबाजों बल्लेबाजों के लिए. और इस बार सीधा शॉट खेला गेंद को, बिल्कुल गेंद निकलती लॉन्ग ऑफ बाउंड लाइन के बाहर 4 रन के लिए. 28 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर. खेल चलता है जबकि इस वक्त इस मैच में कुल मिलाकर 34 ओवर कम. और इस बार थोड़ी सी बाहर निकली गया और पर मौका स्टंप करने का, विकेट निकलता दूसरा इस ओवर का. वैभव जो कि आउट मैदान पर. अब वैभव के खाते में भी कुछ ज्यादा नहीं, मतलब 6 रन बनते वैभव के खाते में और टीम का स्कोर 28 पर पहुंचा. थोड़ा सा नाजुक हालात मैदान पर. अनंत जो कि अप मोर्चे पर नए खिलाड़ी के रूप में. अनंत जो कि स्ट्राइक पर रहेंगे सामने से. स्टार अक्षय वापस मोर्चे पर गेंदबाज के लेग ब्रेक बॉलिंग कुछ तक. इस बार हवा में शॉट, टाइमिंग तो बेमिसाल मिस हो गई. अच्छा तो मिडाउन पर मौका और ये आउट मैदान पर. बैक टू बैक दूसरा विकेट मैदान पर. गेंदबाजी के मोर्चे पर नए खिलाड़ी के रूप में सनी बटा मैदान पर. अशोक नाइक ने आज बात जरूर की थी गोपाल बटा की एक बेहतरीन बैटिंग. जो दर्शक यूट्यूब पर देख रहे मैच उनको भी देखने को आज मिले, साथ साथ जो यहाँ पर दर्शक बैठे उनको भी मैच में देखने को मिला था. लेकिन एक 50 रन की भारी गोपाल बटा से उम्मीद थी मैदान पर, लेकिन वो देखने को नहीं मिली. लेकिन 47 रन इस प्रतियोगिता में सर्वाधिक टोटल 47 ही है. कल पर भी जिस तरह से निखिल नाइक ने बैटिंग की थी 47 रन मारे थे उन्होंने भी, या 41 पर. लेकिन चलिए एक रन निकलता, 21 से कोई बात नहीं बनेगी मैदान पर. मैच में बिल्कुल दिल्ली अब बहुत दूर है मैदान पर. यहां से अगर वापसी करनी है ना तो अटैक करना पड़ेगा. 3 ऑफिशियल अंपायर हमारे साथ जो कि जुड़े रहेंगे. थर्ड अंपायर की भूमिका में सम्मानित सतीश डोंगरे, बैटिंग एंड पर किशोर भगत, बॉलिंग एंड पर उत्तम मोटे. ओ लो फुल टॉस गेंद ऑन साइड पर मिड विकेट सीमा रेखा पर. पहला रन बहुत तेज निकला, हालांकि थोड़ी सी खराब फील्डिंग, लेकिन उस बात का उतना कोई फर्क नहीं पड़ेगा. इक्के दुक्के से वो बात नहीं बनेगी. आपको लक्ष्य बहुत दूर का, बहुत दूर जो कि अब रन बनाने पड़े, मतलब बहुत ज्यादा रन बनाने पड़ेंगे. और टीम का स्कोर है 30, लगभग अभी भी 50 रन इस मैच में, जिससे पीछे 50 के आसपास रन जिससे अभी भी जरूरी मैदान में. और सनी की गेंद थोड़ी सी ब्रेक गेंद, शायद निशाना लगाए सीधा और एक विकेट शायद निकलेगा रन आउट के रूप में. अक्षय जो कि आउट मैदान पर. नए खिलाड़ी के रूप में संकेत मैदान पर. संकेत जो कि एक विस्फोटक खिलाड़ी, लेकिन शायद संकेत आज आक्रमण करना पड़ेगा. स्ट्राइक एंड पर खेलेंगे. सामने सनी बटा मैदान पर. ये भी एक ऑलराउंडर है जो कि सनी बटा, जिन्होंने इनके पास बहुत खूबसूरत बॉलिंग है मैदान पर, साथ साथ ये बैटिंग भी करते हैं. और आज अच्छी बॉलिंग के साथ मैदान पर उतरते हुए पता कि यहां से मैच बनना बहुत मुश्किल है. हर गेंद पर अब आक्रमण करना पड़ेगा.
ओ फिर से बीट करते हैं, गेंद डॉट निकलती हुई, प्रेशर बनता हो उतना डॉट गेंदे वो प्रेशर बना रही है मैदान पर। पता है कि डॉट गेंद जहां पर प्रेशर बनता हुआ और संकेत अपने खिलाड़ी के रूप में मैदान पर स्ट्राइक पर रहेगा। संकेत के पास वो ताकत है कि ये बड़े शॉट लगा सकते हैं, लेकिन संकेत आज आक्रमण पर उतरना पड़ेगा। ओ लाइन थोड़ी सी बाहर रखिए, वाइट बॉल मैदान पर, वाइट के साथ इशारा निकलता, एक रन का, एक रन के साथ रनों में इजाफा, टीम का स्कोर 32 पर पहुंचा इस मैच में। काफी दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे, खासकर एक आकर्षक होटल जो कि इस वक्त इस बार ऑन साइड पर हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर वन बाउंड से जाए तो गेंद रोकी जा चुकी है। एक ही यहां पर कॉल अच्छा, 2 रन बनते मैदान पर और इस 2 रन के साथ 34 पर पहुंचा टीम का स्कोर। खेल समाप्त होता हो लगभग इस वक्त मैदान पर 5 ओवर का इस मैच में। पर और एसएस स्पोर्ट्स शिरोडा टीम को कहा कि वो शुरुआत में फील्डिंग करेंगे मैदान पर। इस बार ऑन साइड पर लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की गेंद बाहर जा रही है, अंपायर का इशारा निकलता 6 रन के लिए, लेकिन शायद मेहरबान देर हो गया। गेंद निकली है शायद लेग स्लिप पर, जहां पर रन बनेंगे, बल्ले पर नहीं तो शायद 22 के रूप में निकलता हुआ, 1 रन के साथ रनों में इजाफा, टोटल स्कोर 41 पर पहुंचा इस मैच में। अंतिम ओवर स्टार अक्षय के रूप में, शायद हैट्रिक का मौका था इससे पहले अक्षय को, लेकिन वो चला जाता हुआ। इस बार बीट किया और ये वाइड बॉल का इशारा मैदान पर, टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकली, लेग ब्रेक, क्योंकि विकेट कीपर गोपाल बाटा ने इस गेंद को रोका, लेकिन रन देने के आसार लगभग समाप्त मैदान पर। थोड़ी सी ये भी गेंद शायद बाहर है, वाइट बॉल का इशारा, बैक टू बैक दूसरा वाइट मैदान पर। लगभग चौथे ओवर में आखिरी 2 गेंदों पर 2 विकेट निकाली थी स्टार अक्षय ने, उसके बाद छठी ओवर पर वो विकेट नहीं निकाल सके। इस बार तेज की गेंद, बहुत खूबसूरत बॉलिंग इनकी। आज थोड़ी सी गेंदबाजों की कमी रहेगी, रोहन नहीं दिखाई दे रहे मैदान पर, आदित्य नहीं दिखाई दे रहे, मतलब थोड़ा सा गेंदबाजी पर भी वो प्रेशर रहेगा। आशीष सर भी नहीं दिखाई दे रहे इस मैच में, और बॉलिंग का प्रेशर रहेगा इस मैदान पर। और फिर से डॉट गेंद वो प्रेशर बना रही है मैदान में। आखिरी कुछ पल बचे इस इनिंग समाप्ति के लिए, शायद कहीं ना कहीं इसके बाद देखा जाए तो 2 बड़ी दिग्गज टीमें रहेगी, एसएस स्पोर्ट जो कि रेडी एसएस स्पोर्ट शिरोडा, और उसके साथ जो कि दूसरी टीम महालक्ष्मी देवबाग, उनके बीच में मैच होगा। महालक्ष्मी देवबाग टीम ने पहले टॉस जीता और उन्होंने कहा कि वो पहले बैटिंग करना पसंद करेगी इस मैदान पर, और एसएस स्पोर्ट जो कि शिरोडा टीम को पहले गेंदबाजी करने का मौका मिलेगा। स्टार अक्षय वापस सिर्फ औपचारिकता इस मैच में बची हुई, क्योंकि यहां से जीतना तो बहुत मुश्किलों की बात है। ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल गेंद को बिल्कुल छक्का देने के लिए विकेट कीपर के हाथ में, और समाप्त हुआ। और इसी के साथ जो कि इनिंग भी समाप्त हो चुकी है। और अभी तक आजगांव टीम की बात बताओ, आजगांव टीम ने लगभग लक्ष्य तो बहुत दूर का था, 80 के ऊपर रन बने थे, जहां से सिर्फ 44 रन जोड़े 7 विकेट के नुकसान पर इस मैच में।